जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, या 3 गोष्टी आयुष्यात नेहमी लक्षात ठेवल्या तर कधीही आपल्या संततीवर संकट येत नाही, धनाची हानी होत नाही आणि आपल्या माणसांकडून कधीही विश्वासघात होत नाही. म्हणून मित्रांनो, ही कथा काळजीपूर्वक ऐका आणि तिचा अर्थ समजून घ्या. चला आता कथा सुरू करूया. पण त्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. गरुड पुराणात असे म्हटले आहे की कथा असो किंवा शिकवण असो, ती जर अर्धवट सोडली तर ते पापाच्या श्रेणीत गणले जाते. म्हणून तुम्हा सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आता कथा सुरू करूया. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. टिकमगड नावाच्या राज्यात एका राजाला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. त्या राजपुत्राचे नाव सिद्धार्थ होते. राजकुमार सिद्धार्थ यांचा एक नियम होता. ते दररोज रात्री एका सेवकाला सोबत घेऊन वेषांतर करून संपूर्ण नगरात फिरत असत. नगरात घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे ते बारकाईने लक्ष देत आणि त्यावर चिंतन करत असत. काळाच्या ओघात राजकुमार सिद्धार्थ यांचे वडील अत्यंत वृद्ध झाले आणि एक दिवस त्यांचे निधन झाले. त्यानंतर राजकुमार सिद्धार्थ यांचाच राज्याभिषेक झाला आणि ते त्या राज्याचे नवे राजा बनले. राजा झाल्यानंतरही सिद्धार्थ यांनी रात्री नगरात फिरण्याची सवय सोडली नाही. मात्र आता त्यांच्या सोबत सेवकाऐवजी राज्याचा एक विश्वासू मंत्री असायचा. एके रात्री राजा सिद्धार्थ आणि त्यांचे मंत्री वेषांतर करून नगरात फिरत होते. ते एका रुंद गल्लीतून जात असताना एका घरातून काही स्त्रियांच्या बोलण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला. राजा आणि मंत्री शांतपणे त्या घराच्या दरवाजाजवळ उभे राहिले आणि आत डोकावून पाहू लागले. त्यांनी पाहिले की घरात 3 अतिशय सुंदर तरुणी आपापसात गप्पा मारत बसल्या होत्या. त्यांच्या बोलण्यावरून त्या तिघी सख्या बहिणी असल्याचे स्पष्ट दिसत होते. त्या तिघी आपापल्या आवडी आणि भविष्याबद्दल बोलत होत्या. मोठी बहीण म्हणाली, बहिणींनो, मला स्वादिष्ट जेवण खूप आवडते, म्हणून मी माझे लग्न राजाच्या स्वयंपाक्यासोबत करेन, म्हणजे मला आयुष्यभर उत्तम आणि रुचकर भोजन मिळत राहील. त्यानंतर मधली बहीण म्हणाली, बहिणींनो, मला तर एखाद्या मोठ्या राजाधिकाऱ्याशी लग्न करायचे आहे. जर माझे लग्न राजाच्या मंत्र्याशी, सेनापतीशी किंवा कोतवालाशी झाले तर मी स्वतःला फार भाग्यवान समजेन. धाकटी बहीण मात्र शांतपणे बसून होती. तेव्हा तिच्या दोन्ही बहिणींनी विचारले, अगं तू एवढी शांत का बसली आहेस? तुझी इच्छा काय आहे तेही सांग. तेव्हा धाकटी बहीण हसत म्हणाली, बहिणींनो, माझे काम एखाद्या नोकरचाकराशी किंवा अधिकाऱ्याशी लग्न करून भागणार नाही. मी तर थेट राजाशीच लग्न करणार, म्हणजे तुमच्या दोघींच्या नवऱ्यांवरही मी हुकूम चालू शकेन. ती पुढे म्हणाली, आणि मला अशी इच्छा आहे की माझ्या पोटी असा पुत्र जन्माला यावा की तो हसला तर फुलांचा वर्षाव व्हावा, रडला तर त्याच्या डोळ्यांतून मोती गळावेत आणि त्याच्या डोक्याच्या एका बाजूचे केस सोन्यासारखे तर दुसऱ्या बाजूचे केस चांदीसारखे असावेत. हेच माझे स्वप्न आहे. धाकट्या बहिणीचे हे बोलणे ऐकताच दोन्ही मोठ्या बहिणी मोठ्याने हसू लागल्या आणि म्हणाल्या, बहीण, तू नेहमीच अशा वेड्यासारख्या आणि अशक्य गोष्टी करत असतेस. तिन्ही बहिणींचे बोलणे सुरू असताना राजा आणि मंत्री दाराजवळ उभे राहून ते सर्व ऐकत होते. त्या तिघींचे संभाषण ऐकून राजाला खूप आश्चर्य वाटले. राजा मंत्र्याला म्हणाला, मंत्रीजी, हे घर नीट लक्षात ठेव. उद्या सकाळी या तिन्ही बहिणींना दरबारात बोलावून आण. मला त्यांना काही विचारायचे आहे. मित्रांनो, राजाच्या आज्ञेचे पालन करण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी मंत्र्याने त्या तिन्ही बहिणींना राज दरबारात हजर केले. राजाने पाहिले की त्या तिघींमध्ये सर्वात धाकटी बहीण, जी म्हणाली होती की मी राजाशी विवाह करेन, ती अत्यंत सुंदर होती. तिचे अप्रतिम सौंदर्य पाहून राजा तिच्यावर मोहित झाला. त्यानंतर राजाने त्या तिघींना विचारले, काल रात्री तुम्ही तुमच्या घरात कोणत्या गोष्टी बोलत होतात? मला खरे खरे सांगा. तुमचे संपूर्ण संभाषण मी स्वतः माझ्या कानांनी ऐकलं आहे. जर तुम्ही खोटं बोलण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला राजदंडाची शिक्षा दिली जाईल. पण त्या गोष्टी तर तिन्ही बहिणींमधील खासगी गप्पा होत्या, त्या राजासमोर कशा सांगाव्यात? राजाने काल रात्रीच्या संभाषणाबद्दल विचारताच त्या तिघी लाजून खाली मान घालून उभा राहिल्या.
लज्जेमुळे त्यांच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता. राजाने पुन्हा विचारल्यावर त्यांनी उत्तर दिले, महाराज, आम्ही काल काय बोललो होतो ते आम्हाला आता आठवत नाही. त्यावर राजा म्हणाला, बाकी सर्व गोष्टी विसरा आणि काल रात्री जे काही बोललात ते जसेच्या तसे मला सांगा. मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. राजाच्या आग्रहामुळे अखेर त्या तिन्ही बहिणींनी रात्री झालेला संपूर्ण संवाद राजासमोर सांगितला. त्यांचे बोलणे ऐकून राजा अत्यंत आनंदित झाला. त्याने ताबडतोब राजवाड्यातील मुख्य स्वयंपाक्याला दरबारात बोलावले. मग मोठ्या बहिणीचा हात त्या स्वयंपाकाच्या हातात देत राजा म्हणाला, आजपासून ही तुझी पत्नी आहे आणि आजपासून तुझे कर्तव्य म्हणजे तिला रोज स्वादिष्ट आणि उत्तम भोजन बनवून खाऊ घालणे. त्यानंतर राजाने आपल्या एका मंत्र्याला दरबारात बोलावले. त्याने मधल्या बहिणीचा हात त्या मंत्र्याच्या हातात देत तिचा विवाह त्याच्याशी लावून दिला. शेवटी राजा धाकट्या बहिणीकडे वळला आणि म्हणाला, तुझी इच्छा होती की तुझा विवाह एखाद्या राजाशी व्हावा. मी या राज्याचा राजा आहे, त्यामुळे मी तुला माझी पत्नी म्हणून स्वीकारतो. हे ऐकताच धाकटी बहीण आनंदाने भारावून गेली. त्यानंतर राजाने तत्काळ आज्ञा दिली, या क्षणी माझ्या विवाहाची तयारी सुरू करा. राजा तेथून निघून गेला. त्यानंतर राजवाड्यातील सर्व अधिकारी आणि सेवक विवाहाच्या तयारीला लागले. तिकडे त्या तिन्ही बहिणींच्या विवाहाची तयारीही मोठ्या उत्साहात सुरू झाली. काही दिवसातच धाकट्या बहिणीचा विवाह त्या राज्याच्या राजासोबत मोठ्या थाटामाटात आणि आनंदोत्सवात संपन्न झाला. मोठ्या बहिणीचा विवाह राजाच्या स्वयंपाक्याशी झाला, तर मधल्या बहिणीचा विवाह राजदरबारातील एका मंत्र्याशी झाला. अशा प्रकारे तिन्ही बहिणी आपापल्या पतींसोबत राहू लागल्या. धाकट्या बहिणीला राणी बनवून राजवाड्यात आणण्यात आले. मित्रांनो, हे पाहून त्या दोन्ही मोठ्या बहिणींना धाकट्या बहिणीच्या भाग्याचा प्रचंड मत्सर वाटू लागला. त्या दोघी जेव्हा एकत्र बसत तेव्हा एकमेकींशी म्हणत, बहीण, आपली धाकटी तर खरंच राणी झाली. आपण आपल्या मनासारखा नवरा मिळवला खरा, पण शेवटी तिच्या सेवकांच्या पत्नी बनून राहिलो. आपल्या धाकट्या बहिणीत असं कोणतं विलक्षण सौंदर्य होतं की राजाने तिलाच राणी बनवलं. मधली बहीण म्हणाली, बहीण, मला सुद्धा हे खूप खटकतं. राजाला तिच्यात असं काय दिसलं की त्याने तिच्याशी विवाह केला. माणूस कधी कधी काहीही बोलतो आणि काहीही निर्णय घेतो. माझ्या मते तर धाकटी नव्हे, तूच राणी होण्यास योग्य होतीस. त्यावर मोठी बहीण म्हणाली, मलाही हे पाहून आश्चर्य वाटतं. राजाची बुद्धी नेमकी कुठे गेली होती कोण जाणे. त्याने तिलाच पसंत केलं. तिच्यापेक्षा तू 100 पट सुंदर आणि योग्य होतीस. मित्रांनो, अशा प्रकारे त्या दोन्ही बहिणी एकमेकींसमोर धाकट्या बहिणीची निंदा करत राहिल्या. एकमेकींची समजूत काढत आपल्या मनाला समाधान देण्याचा प्रयत्न करत होत्या. पण त्यांचा मत्सर दिवसेंदिवस इतका वाढत गेला की त्यांच्या मनात भयंकर विचार येऊ लागले. त्या म्हणत, आपण तिच्या मोठ्या बहिणी असूनही आपल्या पतींना तिची सेवा करावी लागते आणि ती आपल्यापेक्षा लहान असूनही आपल्यावर हुकूम चालवते. आपण आणि आपले पती तिच्या एका इशाऱ्यावर नाचतो. अशा विचारांनी त्या दिवस रात्र मनामध्ये जळत राहिल्या. अनेकदा त्यांच्या मनात विचार येई, तिला संपून टाकावं किंवा राजाच्या नजरेत तिची प्रतिमा खराब करावी, तेव्हाच आपल्या मनाला शांतता मिळेल. या कटकारस्थानाचाच त्या दोघी सतत विचार करत राहिल्या. त्या जेव्हा जेव्हा आपल्या धाकट्या बहिणीला भेटायला राजवाड्यात जात तेव्हा राणी आपल्या पदाचा किंवा अधिकाराचा अजिबात गर्व करत नसे. उलट ती आपल्या दोन्ही बहिणींशी इतक्या प्रेमाने आणि आदराने वागत असे की त्यांना कधीही कमीपणा वाटू नये. धाकटी बहीण आपल्या दोन्ही बहिणींवर मनापासून प्रेम करत होती. राजवाड्यातील सर्वांनाच माहिती होतं की त्या दोघी राजाच्या सेवकांच्या पत्नी आहेत आणि त्यांची धाकटी बहीण राज्याची राणी आहे. काही महिन्यानंतर राणीला दिवस गेले. ही आनंदाची बातमी ऐकताच राजा अत्यंत सुखावला. दरम्यान दोन्ही बहिणी राणीला भेटायला आल्या आणि म्हणाल्या, बहीण, तू आई होणार आहेस. ही बातमी ऐकून आम्हाला खूप आनंद झाला. बाळाच्या जन्मापर्यंत आम्ही दोघी तुझी काळजी घेऊ. राणी आनंदाने म्हणाली, यापेक्षा मोठं सुख माझ्यासाठी दुसरं कोणतं असू शकतं. तुम्ही माझ्या मोठ्या बहिणी आहात, म्हणजे माझ्यासाठी आई समान आहात. तुमच्यापेक्षा माझी काळजी दुसरं कोण घेणार. तुम्ही तुमच्या पतींमार्फत राजाकडे परवानगी मागा. मला खात्री आहे ते नक्कीच मान्य करतील.
मित्रांनो, दोन्ही बहिणींनी आपल्या पतींमार्फत राजाकडे विनंती केली. राजा म्हणाला, ठीक आहे, आधी आम्ही राणीची इच्छा विचारतो, त्यानंतर निर्णय सांगू. राजाने राणीला विचारले. राणीने आनंदाने होकार दिला. मग राजाने त्या दोघींना राणीच्या महालात राहून तिची सेवा आणि देखभाल करण्याची परवानगी दिली. दोन्ही बहिणी आता महालात राणीसोबत राहू लागल्या. त्यांना आपले दुष्ट हेतू पूर्ण करण्याची योग्य संधी मिळाली होती. काही दिवसांनी राणीच्या प्रसूतीची वेळ जवळ आली. त्या दोघींनी मुद्दाम सर्व दासी आणि सेवकांना त्या ठिकाणाहून दूर पाठवून दिलं. थोड्याच वेळात राणीने एका अत्यंत सुंदर आणि गोंडस पुत्राला जन्म दिला. त्या नवजात राजपुत्राला पाहताच दोन्ही बहिणींच्या मनातील मत्सर आणि द्वेष पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने वाढला. चोरून त्या दोघींनी त्या बाळाला महालाबाहेर नेले. एका कमळात गुंडाळून त्याला लाकडी पेटीत ठेवले आणि नदीत सोडून दिले. त्यानंतर त्यांनी एक मेलेले कुत्र्याचे पिल्लू उचलले आणि राणीजवळ आणून ठेवले. महालातील सर्व दासींना त्यांनी सांगितले की राणीने मेलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला जन्म दिला आहे. ही गोष्ट ऐकताच संपूर्ण राजवाड्यात खळबळ उडाली. इकडे राजालाही जेव्हा ही बातमी कळली तेव्हा तो संतापाने लालबुंद झाला. राजा म्हणाला, जे स्त्री कुत्र्याच्या पिलांना जन्म देते अशा स्त्रीचा मला काय उपयोग? मी तिला ठार मारून टाकीन. राजाचा प्रचंड संताप पाहून मंत्र्याने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच समजुतीनंतर राजाचा राग काहीसा शांत झाला. दरम्यान ती लाकडी पेटी पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत निघाली. ती नदी पुढे राजाच्या बागेतून वाहत होती. त्या बागेच्या रखवालीसाठी एक शिपाई नेमलेला होता. त्याचे घरही नदीच्या काठावरच होते. त्या शिपायाला नदीत वाहत जाणारी लाकडी पेटी दिसली. त्याने ती बाहेर काढली. पेटी उघडून पाहिली तर त्यामध्ये एक अत्यंत सुंदर, तेजस्वी आणि निरागस बालक शांतपणे झोपलेले होते. ते बाळ पाहून शिपाई आश्चर्यचकित झाला. तो मनात म्हणाला, असं निरागस बाळ नदीत कोण टाकून देईल? पण त्याने याचा जास्त विचार केला नाही की हे बाळ कोणी टाकले आणि का टाकले. त्यालाही स्वतःची कोणतीही संतती नव्हती. त्यामुळे त्याने ते बाळ प्रेमाने उचलले आणि आपल्या पत्नीपाशी घेऊन गेला. तो आनंदाने म्हणाला, भाग्यवान, आज देवाने आपल्याला अपत्य दिला आहे. बाळाला पाहताच त्याची पत्नीही अतिशय आनंदी झाली. त्या दिवसापासून त्यांनी कोणालाही काहीही न सांगता त्या बालकाचे स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेमाने पालनपोषण सुरू केले. असेच दिवस सरत गेले आणि 1 वर्ष पूर्ण झाले. दरम्यान दुसऱ्या वर्षी राणीने पुन्हा एका पुत्राला जन्म दिला. पण यावेळीही तिच्या बहिणींनी पूर्वीप्रमाणेच कपट केले. त्यांनी त्या नवजात बालकाला महालाबाहेर नेले, लाकडी पेटीत ठेवून नदीत सोडून दिले आणि राणीजवळ एक मेलेले मांजराचे पिल्लू आणून ठेवले. राणीने मेलेल्या मांजराच्या पिल्लाला जन्म दिल्याची बातमी पसरताच राजा पुन्हा संतापाने पेटून उठला. संपूर्ण राजवाड्यावर पुन्हा दुःखाचे सावट पसरले. यावेळी तर राजा राणीला ठार मारण्याचाच निर्णय घेऊ लागला. पण मंत्र्याने पुन्हा त्याची समजूत काढली आणि राणीचे प्राण वाचवले. मात्र या घटनेनंतर राजाच्या आणि राजमहालातील इतर लोकांच्या मनात राणीबद्दलचा आदर दिवसेंदिवस कमी होत गेला. मित्रांनो, तुम्हाला सांगते, यावेळेही नदीत वाहत आलेले ते बाळ त्या शिपायाला मिळाले. त्याने ते दुसरे बाळही घरी आणले आणि आपल्या पत्नीच्या स्वाधीन केले. तिनेही त्या बालकाला स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेमाने वाढवायला सुरुवात केली. काही दिवसांनी राणीने पुन्हा आणखीन एका बाळाला जन्म दिला. यावेळी राणीने एका सुंदर कन्येला जन्म दिला. पण त्या दुष्ट बहिणींनी पूर्वीप्रमाणेच त्या नवजात मुलालाही उचलून नेले आणि तिला कालव्यात फेकून दिले. सुदैवाने ती मुलगीही त्याच माळ्याच्या हाती लागली. माळी आणि त्याची पत्नी तिलाही आपल्या लेकराप्रमाणे प्रेमाने वाढवू लागले. इकडे मात्र राजाचा संताप यावेळी अनावर झाला. कारण राणीच्या दुष्ट बहिणींनी राणीच्या शेजारी एका मेलेल्या चतुंदराला ठेवले होते. ते पाहून राजाच्या मनात विचार आला, या राणीमुळे संपूर्ण राज्यात आमची नाचक्की झाली आहे. सर्व लोक म्हणत आहेत की राणी कुत्री मांजरींना जन्म देते. असे दिसते की आमच्या राजघराण्यात एखादी कुलकलंकिनी स्त्री आली आहे. यावेळी मी तिला अजिबात सोडणार नाही. राजाचाही तो ओळखून मंत्र्याने तत्काळ हात जोडून विनवणी केली आणि राणीचा जीव वाचवला. मंत्री म्हणाला, महाराज, यात राणीचा काय दोष? तिला ठार मारल्यानंतरही तुमच्या घरी मुलगा किंवा मुलगी जन्माला येणार नाही.
म्हणून माझी विनंती आहे की राणीला ठार मारण्याऐवजी तिच्याशी संबंध तोडा. राजा म्हणाला, मंत्रीजी, तुम्ही म्हणता म्हणून मी राणीचा जीव घेणार नाही, पण तिला शिक्षा मात्र नक्की देईन, आणि अशी शिक्षा देईन जी मृत्यूदंडापेक्षाही अधिक वेदनादायक असेल. यावेळी शिक्षेच्या बाबतीत मी तुमचे कोणतेही म्हणणे ऐकणार नाही. त्यानंतर राजाने एका चौकात तुरुंगासारखा एक महाल बांधण्याचा आदेश दिला. त्या महालात एक मोठा लाकडी पिंजरा ठेवण्यात आला आणि त्याच पिंजऱ्यात राणीला कैद करण्यात आले. राजाने संपूर्ण राज्यात जाहीर फरमान काढले की या चौकातून जो कोणी जाईल त्याने त्या राणीवर थुंकलेच पाहिजे. जो असे करणार नाही त्यालाही याच राणीप्रमाणे कठोर शिक्षा दिली जाईल. राजाचा हा आदेश ऐकून मंत्र्याचे मन फार दुःखी झाले. तो मनात म्हणाला, या शिक्षेच्या खऱ्या पात्र तर राणीच्या तर 2 दुष्ट बहिणी आहेत, पण बिचारी निष्पाप राणी मात्र विनाकारण शिक्षा भोगत आहे. दरम्यान राणीची 3ही मुले माळ्याच्या घरी वाढत होती. माळ्याने त्यांचे उत्तम संगोपन केले, त्यांना उत्तम शिक्षण दिले. काळाच्या ओघात ती 3ही भावंडे सर्व विद्यांमध्ये पारंगत झाली. हळूहळू ती 3ही मुले तरुण झाली. काही दिवसांनी माळी आणि त्याची पत्नी यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर ती 3ही भावंडे एकत्र राहू लागली. दोन्ही भावांना राजाच्या दरबारात नोकरी मिळाली, मात्र त्यांची राजाशी प्रत्यक्ष भेट कधीच झाली नव्हती. एके दिवशी दोन्ही भाऊ शिकारासाठी जंगलात गेले. त्यांची बहीण घरी एकटीच होती. तिच्या सेवेसाठी फक्त 2 दासी होत्या. त्याच वेळी एक वृद्ध स्त्री तिच्या घरी आली आणि म्हणाली, बेटी, मला काही दिवस तुझ्याकडे राहायचं आहे. मुलीने तिला आनंदाने परवानगी दिली. तिने त्या वृद्ध स्त्रीला प्रेमाने भोजन दिले, तिची मनापासून सेवा केली. त्यानंतर आपल्या घराभोवतीचे सुंदर बगीचे, फुलझाडे आणि तलाव तिला दाखवले. ते नयनरम्य वातावरण पाहून त्या वृद्ध स्त्रीचे मन आनंदाने भरून आले. मुलगी हसत म्हणाली, अम्मा, माझ्या महालाबद्दल आणि या बागेबद्दल तुमचे काय मत आहे? येथे अजून काही कमी आहे का? वृद्ध स्त्री म्हणाली, बेटी, मला हा प्रश्न विचारू नकोस. मी काही सांगितले तर तुला वाटेल की ही 2 पैशांची म्हातारी माझ्या महालात आणि बागेत उणिवा काढायला आली आहे. मुलगी आग्रहाने म्हणाली, नाही अम्मा, मी असे कधीच म्हणणार नाही. तुम्हाला जी काही कमतरता वाटते ती मला सांगा, ती पूर्ण करण्याचा मी नक्की प्रयत्न करीन. तेव्हा वृद्ध स्त्री म्हणाली, बेटी, तुझ्या बागेत सर्व काही आहे, पण माझ्या मते जर येथे आणखीन 3 अद्भुत गोष्टी आल्या तर ही बाग संपूर्ण जगातील सर्वात सुंदर बाग बनेल. मात्र त्या मिळवणे अत्यंत कठीण आहे. मुलीने उत्सुकतेने विचारले, त्या 3 गोष्टी कोणत्या? वृद्ध स्त्री म्हणाली, लक्ष देऊन ऐक. पहिली गोष्ट म्हणजे एक अशी बुलबुल आहे जी माणसाप्रमाणे बोलते. ती जेव्हा बोलू लागते तेव्हा तिच्या भोवती शेकडो हजारो पक्षी जमा होतात आणि तिच्या सुरात सूर मिसळून गाऊ लागतात. दुसरी गोष्ट म्हणजे गाणारे झाड. त्या झाडाची पाने जाड आणि गुळगुळीत असतात. जेव्हा वारा वाहतो तेव्हा ती पाने एकमेकांवर घासली जातात आणि त्यातून मधुर संगीत उमटते. ते संगीत जो कोणी ऐकतो तो त्यात पूर्णपणे मंत्रमुग्ध होऊन जातो. आणि तिसरी वस्तू म्हणजे सोनेरी पाणी. त्या पाण्याचा फक्त एक थेंब एखाद्या भांड्यात टाकला की ते भांडे आपोआप भरून जाते. त्यानंतर त्यातून एक सुंदर कारंजासारखा पाण्याचा फवारा उडू लागतो, जो कधीच थांबत नाही, कारण ते पाणी पुन्हा त्याच भांड्यात परत पडत राहते. म्हातारीचे बोलणे ऐकून ती मुलगी म्हणाली, आजी, तुम्हाला या वस्तूंबद्दल इतकी सविस्तर माहिती आहे, म्हणजे त्या कुठे मिळतील हेही तुम्हाला नक्की माहीत असेल. कृपया मला सांगा, मी त्या मिळवण्याचा नक्की प्रयत्न करीन. म्हातारी म्हणाली, बाळा, त्या वस्तू नेमक्या कुठे आहेत हे मी तुला सांगू शकत नाही, पण एवढे मात्र नक्की सांगू शकते की इथून एखादा माणूस उत्तरेकडे सरळ चालत गेला तर 10 दिवसांच्या प्रवासानंतर त्याला जो पहिला माणूस भेटेल त्याला या वस्तूंबद्दल विचारावे, तोच पुढचा मार्ग दाखवेल. इतके बोलून ती म्हणाली, बरं बाळा, मला आता बराच उशीर झाला आहे, मी निघते. त्या म्हातारीला काय माहीत की ती मुलगी इतकी धाडसी आहे की या 3 अद्भुत वस्तूंच्या शोधात स्वतःच निघून जाईल. म्हणूनच तिला जे काही माहीत होते ते तिने सगळे सांगून टाकले. मुलीनेही तिच्या प्रत्येक शब्दाची मनात नीट नोंद करून ठेवली. दरम्यान दोन्ही राजकुमार शिकार करून परत आले. त्यांनी आपल्या बहिणीला उदास बसलेले पाहिले. त्यांनी विचारले, बहीण, काय झालं? आज तुझी तब्येत बरी नाही का?
की तुझ्या मनाविरुद्ध काही घडलं आहे? मुलीने मान खाली घालत उत्तर दिलं, नाही भाऊ, तसं काही नाही. भाऊ म्हणाले, तू खोटं बोलते आहेस. नक्कीच काहीतरी घडलं आहे, ज्यामुळे तू इतकी दुःखी झाली आहेस. तू आम्हाला खरं सांगितल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. दोघेही सत्य जाणून घेण्याचा हट्ट करत असल्याचे पाहून ती म्हणाली, मी तुम्हाला म्हणूनच सांगत नव्हते, कारण माझं बोलणं ऐकून तुम्ही विनाकारण चिंतेत पडाल आणि स्वतःलाच त्रास करून घ्याल. पण आता तुम्ही इतका आग्रह करत आहात तर सांगते. आपल्या वडिलांनी हा राजवाडा आपल्यासाठी बांधला. त्यांनी आपल्या बुद्धीनुसार त्याच्या सौंदर्यात आणि सजावटीत कोणतीही कमतरता ठेवली नाही. तरीही मला वाटतं अजूनही या बागेत 3 अद्भुत गोष्टींची उणीव आहे. जर त्या इथे आल्या तर हा राजवाडा जगात अद्वितीय सुंदर होईल. दोन्ही राजकुमार उत्सुकतेने म्हणाले, बहीण, त्या कोणत्या 3 अद्भुत वस्तू आहेत? आम्हाला लवकर सांग. तेव्हा ती म्हणाली, भाऊ, पहिली वस्तू म्हणजे एका उत्कृष्ट जातीची बोलणारी बुलबुल, जिचे गाणे ऐकण्यासाठी हजारो पक्षी तिच्या भोवती जमतात आणि तिच्या सुरात सूर मिसळून गाऊ लागतात. दुसरी वस्तू म्हणजे गाणारे झाड, ज्याच्या पानांवर पाने घासली गेली की त्यातून मधुर संगीत निर्माण होते. आणि तिसरी वस्तू म्हणजे सोनेरी पाणी, ज्याचा फक्त एक थेंब एखाद्या भांड्यात टाकला की त्यातून कधीही न आटणारा सुंदर कारंजा निर्माण होतो. याच 3 वस्तू कशा मिळवायच्या याच विचाराने मी इतकी चिंतेत पडले आहे. दोन्ही राजकुमारांनी विचारले, बहीण, जर तू आम्हाला सांगितलेस की या 3ही गोष्टी कुठे आणि कोणत्या दिशेला मिळतील तर आम्ही त्या शोधून तुला आणण्याचा नक्की प्रयत्न करू. मित्रांनो, दुसऱ्याच दिवशी मोठा राजकुमार शस्त्रास्त्रांनी सज्ज होऊन घोड्यावर बसला आणि त्या 3ही अद्भुत वस्तू आणण्यासाठी निघाला. हे पाहताच राजकन्या रडू लागली. ती म्हणाली, दादा, मी किती स्वार्थी आहे. माझ्या एका हट्टासाठी मी तुला एवढ्या मोठ्या संकटात ढकलत आहे. मी माझी मागणी परत घेते. आता मी पुन्हा कधीही त्या 3ही वस्तूंचा उल्लेख करणार नाही. कृपया तू जाऊ नकोस. त्यावर मोठा राजकुमार हसत म्हणाला, बहीण, एकदा मी एखाद्या गोष्टीचा निर्धार केला की मी कधीही मागे हटत नाही. जर मी आज गेलो नाही तर आयुष्यभर माझ्या मनाला हेच वाटत राहील की मी भ्याड आहे. असे म्हणत त्याने आपल्या बहिणीच्या हातात एक कट्यार दिली आणि म्हणाला, जोपर्यंत ही कट्यार जशीच्या तशी राहील तोपर्यंत समज की मी सुखरूप आहे. पण जर या कट्यारीतून रक्ताचे थेंब टपकू लागले तर समज की मी या जगात राहिलो नाही. हे ऐकताच दोन्ही भावंडाच्या डोळ्यात अश्रू आले. ते पुन्हा त्याला थांबू लागले, पण मोठ्या राजकुमाराने कोणाचेही ऐकले नाही. त्याने तत्काळ घोडा दौडवला आणि उत्तरेकडे प्रवास सुरू केला. असेच प्रवास करत करत 20 दिवस उलटले. तेवढ्यात त्याला एक विचित्र दृश्य दिसले. एका निर्जन ठिकाणी एक छोटीशी झोपडी होती. तिच्या बाहेर एक अतिवृद्ध मनुष्य बसला होता. त्याचे केस बर्फासारखे शुभ्र झाले होते. दाढी, मिशा आणि भुवया इतक्या वाढल्या होत्या की त्यांचे संपूर्ण शरीर त्यात झाकले गेले होते. हातापायांची नखेही खूप मोठी झाली होती. अंगावर फक्त एक चटई पांघरलेली होती आणि तिच्यावरही त्याचे लांब केस पसरले होते. राजकुमाराने ते दृश्य पाहताच ओळखले की हा नक्कीच एखादा महान तपस्वी साधू असावा. एवढ्या दुर्गम आणि निर्जन ठिकाणी तो एकटाच तपश्चर्या करत बसला होता. कदाचित या 3ही अद्भुत वस्तूंबद्दल यालाच माहिती असेल. राजकुमार घोड्यावरून खाली उतरला आणि त्या वृद्ध तपस्वीला नम्रपणे प्रणाम केला. तपस्वींनी उत्तर दिले, पण त्यांचा आवाज राजकुमाराला नीट ऐकू आला नाही, कारण त्यांचा चेहरा दाढी आणि केसांनी पूर्णपणे झाकला गेला होता. तेव्हा राजकुमाराने आपल्या खिशातून एक छोटी कात्री काढली आणि म्हणाला, तपस्वी महाराज, आपल्या दाढी, मिशा आणि केसांमुळे मला आपला आवाज नीट समजत नाही. आपण परवानगी दिलीत तर मी आपले केस, दाढी आणि मिशा कापून देऊ का? तपस्वीनी हसत मान हलवून परवानगी दिली. राजकुमाराने अत्यंत आदराने त्यांचे केस, दाढी आणि मिशा व्यवस्थित कापल्या. काही वेळातच त्यांचा चेहरा पूर्णपणे बदलून गेला. राजकुमार हसत म्हणाला, महाराज, माझ्याकडे जर आरसा असता तर मी तुम्हाला नक्की दाखवला असता. केस कापल्यानंतर तर तुम्ही वृद्ध नव्हे तर अगदी तरुण दिसू लागलात. राजकुमाराचे हे प्रेमळ बोलणे ऐकून तपस्वी आनंदाने हसले. ते म्हणाले, बाळा, तुझ्या सेवाभावामुळे मी खूप प्रसन्न झालो आहे. आता सांग, तू इतक्या दूर कशासाठी आला आहेस?
मी तुझी कोणती मदत करू शकतो? तेव्हा राजकुमार म्हणाला, तपस्वी महाराज, मी खूप दूरवरून 3 अद्भुत वस्तूंच्या शोधात आलो आहे. उत्तम जातीची बुलबुल, गाणारे झाड आणि सोन्यासारखे चमकणारे पाणी. कृपया मला सांगा, या वस्तू मला कुठे मिळतील? राजकुमाराचे बोलणे ऐकताच तपस्वी अचानक शांत झाले. राजकुमाराने पुन्हा विचारले, महाराज, आपण गप्प का झालात? कृपया काहीतरी सांगा. जर आपल्याला माहिती नसेल तर तसे स्पष्ट सांगा. तपस्वी गंभीर स्वरात म्हणाले, पुत्रा, मला सर्व काही माहिती आहे, पण मी तुला सांगू इच्छित नाही, कारण तुझ्या सेवाभावाच्या बदल्यात मी तुला मृत्यूच्या दारात ढकलू इच्छित नाही. त्या ठिकाणी जाणारा मार्ग अत्यंत भयंकर आहे. आजवर शेकडो लोक त्या वस्तूंच्या शोधात गेले, पण त्यापैकी एकही जण परत आला नाही. म्हणूनच मी तुला सांगतो, ज्या ठिकाणाहून आला आहेस तिथेच परत जा. राजकुमार ठामपणे म्हणाला, बाबा, मी परत जाण्यासाठी आलो नाही. मी माझ्या बहिणीला वचन दिले आहे. ते पूर्ण केल्याशिवाय मी माघार घेणार नाही. त्यासाठी माझा प्राण गेला तरी मला त्याची पर्वा नाही. आपण फक्त मला त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग दाखवा. पुढचे मी स्वतः पाहून घेईन. माझ्या युद्ध कौशल्यावर विश्वास ठेवा. तपस्वी म्हणाले, बाळा, अडचण हीच आहे की तिथे तुला तुझे युद्ध कौशल्य दाखवण्याची संधीच मिळणार नाही. तुझे शत्रू समोरून युद्ध करत नाहीत, ते लपून बसतात आणि कपटाने वार करतात. राजकुमार आत्मविश्वासाने म्हणाला, मी अशा कपटी शत्रूंशीही सामना करायला समर्थ आहे. आपण फक्त मला त्या मार्गाची माहिती द्या. मित्रांनो, तपस्वींनी त्याला खूप समजावले, पण राजकुमार आपल्या निर्णयावर ठाम राहिला. शेवटी तपस्वींनी आपल्या झोळीतून एक जादुई चेंडू बाहेर काढला आणि म्हणाले, बाळा, तुझ्या भवितव्याची मला फार चिंता वाटते, पण तू हट्ट सोडत नाहीस, तर आता तुझ्या भल्याबुऱ्याची जबाबदारी तुझीच. तू घोड्यावर बसून या दिशेने जा आणि हा चेंडू जमिनीवर टाक. हा चेंडू आपोआप लोटत जाईल. तो जिथपर्यंत लोटत जाईल तिथपर्यंत तू त्याच्या मागे मागे जात राहा. एका डोंगराच्या पायथ्याशी जाऊन हा चेंडू थांबेल. तिथेच एका झाडाला तुझा घोडा बांध आणि मग पुढे डोंगर चढायला सुरुवात कर. तुला दोन्ही बाजूंना काळे दगड दिसतील, पण त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. या प्रवासात तुला मागून अनेक आवाज ऐकू येतील. कोणी तुला धमक्या देईल, कोणी शिवीगाळ करेल, तर कोणी तुला घाबरवण्याचा प्रयत्न करेल. पण त्या सर्व आवाजांकडे पूर्णपणे दुर्लक्ष कर. जर तू भीतीपोटी एकदाही मागे वळून पाहिलंस तर तू आणि तुझा घोडा दोघेही काळ्या दगडात रूपांतरित व्हाल. तिथे पडलेले ते काळे दगड म्हणजे तेच लोक आहेत जे याच वस्तू मिळवण्यासाठी येथे आले होते, पण भीतीपोटी त्यांनी मागे वळून पाहिले आणि कायमचे दगड बनून राहिले. जर तू सुरक्षितपणे डोंगराच्या शिखरावर पोहोचलास तर तुला एका झाडाला टांगलेला पिंजरा दिसेल. त्या पिंजऱ्यात एक गाणारी चिमणी असेल. तिच्या बोलण्याने घाबरू नकोस. उलट तिच्याकडून त्या गाणाऱ्या वृक्षाचा आणि सोन्यासारख्या झळाळणाऱ्या पाण्याचा पत्ता विचार. ती चिमणी तुला त्या सर्व गोष्टी कुठे मिळतील हे सांगेल. एकदा का त्या तिन्ही गोष्टी मिळाल्या की पुढच्या प्रवासात तुला कोणताही धोका उरणार नाही. बाळा, हे सगळं मी तुला सांगितलं आहे, तरी सुद्धा माझं एवढंच म्हणणं आहे की तू परत फिर. मला स्पष्ट दिसत आहे की तू त्या शिखरापर्यंत पोहोचू शकणार नाहीस. त्याआधीच तू ही काळा दगड बनशील. तरीही राजकुमार पुढे निघाला. तपस्व्याने तो चेंडू जमिनीवर टाकला. चेंडू लोटत लोटत त्या डोंगराच्या पायथ्याशी जाऊन थांबला. तिथून वर जाण्यासाठी एक अतिशय अरुंद आणि अवघड वाट होती. राजकुमाराने आपला घोडा तिथेच एका झाडाला बांधला आणि डोंगर चढू लागला. थोडं अंतर पुढे गेल्यावर त्याला मोठमोठे काळे कुट्ट दगड दिसू लागले. त्या दगडांच्या मधून तो अवघी 5 पावलं पुढे गेला असेल. इतक्यात त्याच्या मागून विचित्र आवाज ऐकू यायला लागले. ते आवाज त्याला धमकावत होते. एक आवाज गर्जला, अरे, हा पुढे जाणारा मूर्ख कोण आहे? दुसरा ओरडला, पकडा याला. तिसरा म्हणाला, हा फार मोठा दुष्ट आहे, याला पकडून ठार मारा. कोणी त्याच्यावर संतापाने किंचाळत होते, कोणी जोरजोरात ओरडत होते, तर कोणी म्हणत होते, याला घेरा, नक्कीच हाती गाणारी चिमणी चोरण्यासाठी आला आहे. राजकुमाराने त्या सर्व आवाजांकडे पूर्ण दुर्लक्ष केले आणि तो अधिक वेगाने पुढे चालू लागला. पण तो जितका पुढे जात होता तितके ते आवाज अधिकच भयानक आणि कर्णकर्कश होत होते.
त्या किंकाळ्यांमुळे त्याच्या कानांचे पडदे फाटतील असे वाटू लागले. त्याचे डोके सुन्न झाले. तपस्व्याने दिलेला इशारा त्याच्या मनातून क्षणभरासाठी पूर्णपणे निघून गेला आणि न कळत त्याने एकदा मागे वळून पाहिले. जसा त्याने मागे वळून पाहिले तसा तो घोडा आणि राजकुमार दोघेही काळ्या दगडात परिवर्तित झाले. इकडे राजकुमाराने आपल्या बहिणीला एक कट्यार देऊन सांगितले होते, माझा मृत्यू झाला तर या कट्यारीतून रक्ताचे थेंब गळू लागतील. राजकुमारी रोज ती कट्यार म्यानातून बाहेर काढून पाहायची, पण ज्या क्षणी राजकुमार काळ्या दगडात बदलला त्या क्षणी त्या कट्यारीतून रक्ताचे थेंब गळू लागले. हे पाहताच राजकुमारी मोठ्याने रडू लागली. ती डोके आपटत म्हणू लागली, अरे देवा, माझ्या निष्काळजीपणामुळे माझ्या भावाचा जीव गेला. कोणत्या अशुभ क्षणी ती अभागी म्हातारी इथे आली होती. ती इथे आलीच नसती तर मी या संकटात अडकलेच नसते. मी तिच्याशी चांगले वागले, पण तिने मला लालसेचे जाळ्यात अडकवले. हे देवा, माझ्या भावाला पुन्हा जिवंत करून घरी परत पाठव. त्याऐवजी माझा जीव घे. माझा भाऊच नसेल तर त्या बोलणाऱ्या पक्षाचे, गाणाऱ्या झाडाचे आणि त्या सोन्यासारख्या पाण्याचे मी काय करू? मला त्यापैकी काहीच नको. मला फक्त माझा भाऊ हवा आहे. आपली बहीण रडताना पाहून तिचा दुसरा भाऊही अश्रू ढाळू लागला. तो म्हणाला, बहीण, आता रडून काही उपयोग होणार नाही. मी सांगतो ते एक, मी शोधून काढेन की मोठ्या भावाचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला की एखाद्या शत्रूने त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा जीव घेतला. जर कोणी त्यांची हत्या केली असेल तर मी त्याला जिवंत सोडणार नाही. मी मोठ्या भावाच्या मृत्यूचा बदला नक्की घेईन. बहिणीने त्याला खूप समजावले आणि जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, पण तो काही ऐकायला तयार नव्हता. ती म्हणाली, मी आधीच एक भाऊ गमावला आहे. आता दुसऱ्या भावालाही मृत्यूच्या तोंडी जाऊ देणार नाही. मोठे भाऊ तुमच्यापेक्षा काही कमी शूर नव्हते, तरी सुद्धा ते संकटात सापडले. त्यांनी तरी माझ्या माहितीसाठी ही कट्यार दिली होती, पण तुमच्याबद्दल मला कसे कळणार? तेव्हा दुसऱ्या राजकुमाराने आपल्या बहिणीला मोत्यांची एक माळ दिली. तो म्हणाला, बहीण, या माळेतील प्रत्येक मोती वेगळा आहे. ज्या दिवशी हे सर्व मोती एकमेकांना चिटकलेले दिसतील त्या दिवशी समजून घे की मी या जगात राहिलो नाही. असे म्हणून दुसराही राजकुमार घोड्यावर बसून निघाला. 20 दिवसांचा प्रवास करून तो त्या सिद्ध तपस्व्याजवळ पोहोचला. त्यांना नम्रपणे प्रणाम करून त्याने विचारले, गुरुवर्य, कृपया मला सांगू शकता का की बोलणारा पक्षी, गाणारे झाड आणि सोन्यासारखे पाणी कुठे मिळेल? तपस्वी म्हणाले, बाळा, तो मार्ग अत्यंत भयंकर आणि धोकादायक आहे. त्या मार्गाचा विचार सोडून दे आणि घरी परत जा. आजपर्यंत जितके लोक तिकडे गेले त्यांच्यापैकी एकही परत आलेला नाही. काही दिवसांपूर्वी एक तरुण इथे आला होता. तो दिसायला अगदी तुझ्यासारखाच होता. मी त्यालाही खूप समजावले, पण तो काही ऐकला नाही. तोही अजूनपर्यंत परत आलेला नाही. तेव्हा राजकुमार म्हणाला, तो माझा मोठा भाऊ होता. तो आता या जगात नाही हे मला माहीत आहे, पण त्यांचा मृत्यू कसा झाला हे मला माहीत नाही. त्यांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला की एखाद्या शत्रूने त्यांची हत्या केली हे मला जाणून घ्यायचं आहे. तेव्हा सिद्ध तपस्वी म्हणाले, मी तुला सर्व सांगतो. माझ्या वारंवार दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून अनेक लोक त्या मार्गाने पुढे जातात आणि शेवटी काळ्या दगडात परिवर्तित होतात. तुझ्या भावासोबतही अगदी हेच घडलं आहे. माझं एक आणि घरी परत जा, नाहीतर तूही काळ्या दगडात परिवर्तित होशील. मुलगा म्हणाला, तपस्वी महाराज, आता मी इतका पुढे आलो आहे की मागे फिरण्याचा विचारही करू शकत नाही. कृपया मला पुढचा मार्ग दाखवा. तपस्वी म्हणाले, बाळा, जर तू हट्ट धरत असशील तर ही जादुई चेंडू घे. तिच्या मागे मागे जात राहा. ही तुला तुझ्या मंजिलपर्यंत पोहोचवेल. असं म्हणून तपस्वींनी तो चेंडू राजकुमाराच्या हातात दिला. तो चेंडू पुढचा मार्ग दाखवत पुढे पुढे लोटत गेला आणि राजकुमार त्याच्या मागे चालत राहिला. काही वेळाने तो चेंडू एका उंच पर्वताच्या पायथ्याशी जाऊन थांबला. दुसऱ्या राजकुमाराने आपला घोडा तिथेच बांधला आणि पर्वतावर चढू लागला. तो अवघा 2-4 पावले वर गेला असेल इतक्यात त्याच्या कानावर मागून कोणीतरी मोठ्याने ओरडल्याचा आवाज आला. अरे रे दुष्टा, अरे निर्लज्जा, कुठे चाललास? थांब, आता तुला अशी शिक्षा देतो की आयुष्यभर लक्षात राहील. त्या अपमानास्पद शिवाय ऐकताच राजकुमाराचा संताप अनावर झाला.
त्याचं रक्त सळसळू लागलं. तपस्वीने दिलेली चेतावणी तो पूर्णपणे विसरून गेला. त्याने क्षणाचाही विलंब न करता म्यानातून तलवार उपसली आणि मागे वळून पाहिलं की त्या उद्धट माणसाचे तुकडे तुकडे करून टाकीन. परंतु मागे वळून पाहताच एका क्षणात तो स्वतः काळ्या दगडात परिवर्तित झाला. त्याचा घोडाही काळ्या दगडाचा बनून तिथेच उभा राहिला. मित्रांनो, इकडे राजवाड्यात राजकुमारीने आपल्या गळ्यात घातलेल्या त्या मोत्यांच्या माळेकडे पाहिलं, जी दुसऱ्या राजकुमाराने निघताना तिला दिली होती. तिने पाहिलं की त्या माळेतील सर्व मोती एकमेकांना चिकटून गेले होते. हे दृश्य पाहताच ती मोठ्याने रडू लागली. तिला समजलं की तिचा दुसराही भाऊ आता या जगात राहिलेला नाही. भावाच्या दुःखाने ती पूर्णपणे खचून गेली. रडता रडता ती बेशुद्ध पडली. शुद्धीवर आल्यानंतर तिने ठाम निर्णय घेतला, माझ्याच कारणामुळे माझे दोन्ही भाऊ मृत्यूच्या तोंडी गेले. आता मी जगून तरी काय करणार. मित्रांनो, ती राजकुमारी ही सर्व प्रकारच्या विद्यांमध्ये पारंगत होती. शस्त्रविद्या, घोडेस्वारी, तलवारबाजी, धनुर्विद्या, प्रत्येक कलामध्ये ती अत्यंत निपुण होती. तिने तत्काळ घोड्यावर स्वार होऊन स्वतःच आपल्या भावांच्या शोधासाठी प्रस्थान केलं. 20 दिवसांचा प्रदीर्घ प्रवास केल्यानंतर ती त्या तपस्वींच्या आश्रमात पोहोचली. तिने नम्रतेने त्यांना प्रणाम केला आणि म्हणाली, हे तपस्वी महाराज, मला बोलणारा पक्षी, गाणारं झाड आणि सोन्यासारखं सुवर्ण जल हवं आहे. कृपया मला सांगा ते कुठे मिळेल. तपस्वी म्हणाले, बेटी, तू एक मुलगी आहेस. तुझ्यासाठी योग्य हेच आहे की या इच्छांचा त्याग करून परत घरी जा. ज्या मार्गाने तू जाण्याचा विचार करते आहेस तो अत्यंत कठीण आणि संकटांनी भरलेला आहे. राजकुमारी शांतपणे म्हणाली, तपस्वी महाराज, आता माझ्यासाठी मागे फिरणे शक्य नाही. कृपया त्या मार्गातील सर्व संकटांची सविस्तर माहिती द्या, म्हणजे मी त्यांचा सामना करण्याची तयारी आधीच करू शकेन. तपस्वीनी तिला संपूर्ण सत्य सांगितलं. ते म्हणाले, बेटी, खरा धोका फक्त पर्वताच्या शिखरावर पोहोचेपर्यंतच आहे. एकदा तू शिखरावर पोहोचलीस की तुला तिथे बोलणारा पक्षी भेटेल आणि तोच पक्षी तुला त्या गाणाऱ्या झाडाचा आणि सुवर्णजलाचा नेमका ठाव ठिकाणा सांगेल. तुला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की त्या डोंगरावर चढताना मागून ऐकू येणारे कटू शब्द, शिव्या आणि अपमान यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून पुढे चालत राहायचं. वाटेत तुला जे काळे दगड दिसतील ते सगळे त्या लोकांचे आहेत ज्यांना त्या शिव्या सहन झाल्या नाहीत. काही दिवसांपूर्वी 2 तरुणही इथे आले होते. बहुतेक तेही त्या दगडांच्या ढिगाऱ्यात पडलेले असतील. हे एक तास मुलगी भाऊक होत म्हणाली, महाराज, ते माझेच भाऊ होते. क्षणभर विचार करून ती पुन्हा म्हणाली, म्हणजे त्या शब्दांमुळे कुणाचंही काही वाईट होत नाही. फक्त त्यांच्याकडे दुर्लक्ष करत पुढे जात राहिलं तरच यश मिळतं. त्यानंतर त्या मुलीने आपल्या कानात कापूस भरून घेतला. तपस्व्याने तिला ती जादुई गेंद दिली. ती गेंद ज्या दिशेने जाऊ लागली त्या दिशेने राजकुमारी तिच्या मागोमाग चालू लागली. थोड्याच वेळात तो चेंडू डोंगराच्या पायथ्याशी जाऊन थांबला. राजकुमारीने आपला घोडा तिथे सोडला आणि डोंगर चढायला सुरुवात केली. ती काही अंतर पुढे गेली इतक्यात तिच्या मागून अतिशय भयानक आवाज येऊ लागले. कोणी तिला शिव्या देत होते, कोणी तिची खिल्ली उडवत होते, तर कोणी तिला परत फिरण्यास सांगत होते. पण तिच्या कानात कापूस असल्यामुळे तिला त्यातील एकही शब्द ऐकू येत नव्हता. ती न डगमगता पुढे चालत राहिली. जशी जशी ती वर चढत होती तसतसे ते आवाज अधिकच भीषण आणि प्रचंड होत गेले. पण राजकुमारीने त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. शेवटी ती त्या डोंगराच्या शिखरावर पोहोचली. शिखरावर पोहोचल्यावर तिने पाहिले की एका पिंजऱ्यात एक अत्यंत सुंदर चिमणी बसली होती. ती अतिशय मधुर स्वरात गात होती. पण राजकुमारीला पाहताच ती चिमणी अचानक कडक आवाजात ओरडली, अगं मुली, खबरदार, माझ्याजवळ अजिबात येऊ नकोस. चिमणीचा तो रागीट आवाज ऐकून राजकुमारी मोठ्याने हसू लागली. ती धावतच पिंजऱ्याजवळ गेली. तो उचलला आणि हसत म्हणाली, चिमणी राणी, आजपासून मी तुझी मालकीण आहे. आता तू कायम माझ्या जवळच राहशील. हे बोलून तिने आपल्या कानातील कापूस काढून टाकला. तेव्हा चिमणी शांत स्वरात म्हणाली, तू अगदी बरोबर म्हणतेस. आता मी सदैव तुझ्या बरोबर आहे. मी या पिंजऱ्यात कायमची बंदिस्त आहे. पण या जगात अशी एकही गोष्ट नाही जी मला माहीत नाही. तुझ्याबद्दलही मला इतकं माहीत आहे जितकं कदाचित तुलाही माहीत नसेल. माझ्यामुळे तुला खूप फायदा होईल
आता तू माझी मालकीण आहेस आणि मी तुझी सेवा करीन. सांग, तुला माझ्याकडून काय हवं आहे? चिमणीचे हे बोलणे ऐकून राजकुमारी अत्यंत आनंदी झाली. ती म्हणाली, माझे भाऊ दगड बनले याचं मला फार दुःख आहे, पण त्याबद्दल आपण नंतर बोलू. आधी मला एवढं सांग की गाणारं झाड आणि सोन्यासारखं सुवर्णजल मला कुठे मिळेल? चिमणीने तिला त्या दोन्ही गोष्टींचा मार्ग सांगितला. चिमणीने सांगितलेल्या दिशेने राजकुमारी पुढे निघाली. काही वेळाने ती एका ठिकाणी पोहोचली. तिथे सुवर्णरंगी पाण्याने भरलेलं एक सुंदर कुंड होतं. तिने आपल्या चांदीच्या सुरईत ते सुवर्णजल काळजीपूर्वक भरून घेतलं. त्यानंतर तिने चिमणीला गाणाऱ्या झाडाबद्दल विचारलं. चिमणी म्हणाली, तुझ्या मागे जो मोठा दाट जंगल आहे त्यातच ते गाणारं झाड आहे. तिथे गेल्यावर तुला ते सहज ओळखता येईल, कारण त्या झाडातून सतत मधुर संगीत ऐकू येत असतं. राजकुमारी म्हणाली, हे ठीक आहे, पण ते झाड मी उपटून कसं नेणार? चिमणी हसून म्हणाली, झाड उपटायची गरज नाही. त्या झाडाची फक्त एक फांदी तोडून घे. जेव्हा तू ती फांदी तुझ्या बागेत लावशील तेव्हा काही दिवसातच ती एका मोठ्या सुंदर गाणाऱ्या वृक्षात रूपांतरित होईल. चिमणीच्या सांगण्याप्रमाणे राजकुमारी त्या जंगलामध्ये गेली आणि मधुर संगीताने भरलेले ते अद्भुत झाड शोधून त्याची एक फांदी तोडून आपल्या जवळ घेतली. त्यावेळी राजकुमारीला त्या तिन्ही अद्भुत वस्तू मिळाल्या होत्या, पण तिच्या मनात सतत आपल्या दोन्ही भावांचीच काळजी होती. तिने त्या चिमणीला विचारले, चिमणी राणी, माझे दोन्ही भाऊ वाटेत काळ्या दगडात रूपांतरित होऊन पडले आहेत. मी त्यांना पुन्हा जिवंत करू शकते का? आणि त्या असंख्य काळ्या दगडांमध्ये माझे भाऊ नेमके कोणते आहेत हेही मला माहीत नाही. चिमणी म्हणाली, तू या सरोवरातून जे सोनेरी पाणी आणले आहेस त्याचे एक एक थेंब त्या दगडांवर शिंपत जा. तुझे भाऊ आणि जे कोणी दगड झाले असतील ते सर्व पुन्हा आपल्या मूळ रूपात जिवंत होतील. चिमणीचे हे शब्द ऐकताच राजकुमारीला अतिशय आनंद झाला. तिने पिंजरा, सोनेरी पाणी आणि गाणाऱ्या झाडाची फांदी घेतली आणि पर्वतावरून खाली उतरू लागली. जिथे जिथे तिला काळे दगड दिसले तिथे तिथे तिने त्यांच्यावर सोनेरी पाण्याचा एक एक थेंब शिंपडला. त्या पाण्याचा स्पर्श होताच जे लोक दगड बनले होते ते सर्व आपल्या मूळ रूपात परत आले. त्या दगडांमध्ये तिचे दोन्ही भाऊही होते. भावांना जिवंत पाहताच राजकुमारी धावत जाऊन त्यांना मिठी मारून रडू लागली. ती म्हणाली, भाऊ, मला बोलणारी चिमणी, सोनेरी पाणी आणि गाणाऱ्या झाडाची फांदी मिळाली आहे. यांच्यामुळेच तुम्ही पुन्हा जिवंत होऊ शकलात आणि इथे जेवढे काळे दगड होते त्या सर्वांनाही मी पुन्हा जीवन दिले आहे. ज्यांना पुन्हा जीवन मिळाले होते ते सर्व राजे, राजकुमार आणि राजकन्या राजकुमारी समोर कृतज्ञतेने नतमस्तक झाले. ते म्हणाले, राजकुमारी, तू आम्हाला पुन्हा जीवन दिलेस. आम्ही आयुष्यभर तुझे ऋणी राहू आणि तुझी आज्ञा पाळू. राजकुमारी नम्रपणे म्हणाली, मी तुमच्यावर कोणताही उपकार केलेला नाही. माझा उद्देश फक्त माझ्या भावांना जिवंत करण्याचा होता. त्या प्रयत्नात तुमचाही जीव वाचला याचा मला खूप आनंद आहे. आता तुम्ही सर्वजण आपापल्या राज्यात परत जा. मित्रांनो, त्यानंतर राजकुमारी आणि तिचे दोन्ही भाऊ आपापल्या घोड्यांवर बसले. एका राजकुमाराने सोनेरी पाण्याचा कलश घेतला, दुसऱ्याने गाणाऱ्या झाडाची फांदी घेतली आणि राजकुमारीने बोलणाऱ्या चिमणीचा पिंजरा आपल्या हातात घेतला. ज्यांना राजकुमारीने जीवनदान दिले होते ते सर्वजण त्यांच्या मागोमाग चालू लागले. राजकुमारी आणि दोन्ही राजकुमार त्या तपस्वी साधूचे आभार मानण्यासाठी त्याच्या झोपडीकडे गेले. पण तिथे पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की साधू आपली झोपडी सोडून निघून गेला होता. जणू तो महान तपस्वी फक्त याच कार्यासाठी अनेक वर्षे त्या ठिकाणी थांबला होता. त्याच्या मार्गदर्शनामुळेच आज राजकुमारीला त्या तिन्ही अद्भुत वस्तू प्राप्त झाल्या होत्या. काही वेळाने राजकुमारी आपल्या दोन भावांसह आपल्या घरी परतली. घरासमोरील सुंदर बागेत तिने बोलणाऱ्या चिमणीचा पिंजरा एका झाडावर टांगला. चिमणीने गाणे सुरू करताच तिच्या सभोवताली हजारो पक्षी जमले आणि तेही तिच्या सुरात सूर मिसळून गाऊ लागले. थोड्याच अंतरावर राजकुमारीने गाणाऱ्या झाडाची फांदी लावली होती. काही दिवसातच त्या फांदीचे एक भव्य आणि सुंदर झाड तयार झाले. जेव्हा वारा वाहू लागे तेव्हा त्याच पानांच्या सळसळीमधून मधुर संगीताचे स्वर उमटू लागत. यानंतर राजकुमारीने संगमरवरी दगडांचा एक सुंदर कुंड बांधला आणि त्यात ते सोनेरी पाणी ओतले.
क्षणार्धात तो कुंड पाण्याने भरून गेला आणि त्याच्या मध्यभागातून सोनेरी पाण्याचे कारंजे उंच उसळू लागले. मित्रांनो, काही दिवसात त्या अद्भुत बागेची कीर्ती संपूर्ण शहरभर पसरली. बोलणारी चिमणी, गाणारे झाड आणि सोनेरी पाण्याचे कारंजे पाहण्यासाठी दूरदूरचे लोक त्या बागेत येऊ लागले. हळूहळू संपूर्ण शहर त्या तिघांना ओळखू लागले. राजकुमारी आणि तिच्या दोन्ही भावांवर सर्वजण मनापासून प्रेम करू लागले. एके दिवशी दोन्ही राजकुमार शिकारीसाठी जंगलात गेले. योगायोगाने त्याच दिवशी त्या राज्याचा राजाही त्या जंगलात शिकारीसाठी आला होता. अचानक त्या दोन्ही राजकुमारांची राजाशी समोरासमोर भेट झाली. दोघांनीही आदराने राजाला प्रणाम केला. ते दोघे राजकुमार इतके देखणे आणि तेजस्वी होते की त्यांचे रूप पाहून राजा काही क्षण त्यांच्याकडे पाहतच राहिला. त्याने त्यांना त्यांचे नाव आणि राहण्याचे ठिकाण विचारले. दोन्ही राजकुमारांनी हात जोडून नम्रपणे उत्तर दिले, महाराज, आम्ही आपल्या माजी सैनिकाचे पुत्र आहोत. आमचे वडील आता या जगात नाहीत. आम्ही दोघे भाऊ आणि आमची एक बहीण जंगलाच्या काठावर असलेल्या त्या महालात राहतो, जो आमच्या वडिलांनी आपल्या परवानगीने बांधला होता. त्यांनी आम्हाला उत्तम संस्कार आणि वातावरण मिळावे, आम्ही मोठे होऊन आपल्या सेवेस पात्र व्हावे या हेतूने तिथे राहण्याची व्यवस्था केली होती. राजा म्हणाला, हे तर चांगलं आहे, पण असे दिसते की तुम्ही येथे शिकार करत होतात. तुम्हाला माहीत नव्हते का की ही राजाची शिकार भूमी आहे आणि येथे दुसऱ्या कोणालाही शिकार करण्याची परवानगी नाही. दोन्ही राजकुमारांनी नम्रपणे उत्तर दिले, महाराज, आम्हाला क्षमा करा. आमच्या वडिलांचे अकाली निधन झाले. आम्हाला योग्य मार्गदर्शन करणारे कोणीच उरले नाही. त्यामुळे आमचे ज्ञान अजून अपुरे आहे. इतर तरुणांप्रमाणे आमच्याकडूनही कधी कधी चुका होतात. मित्रांनो, राजकुमारांचे नम्र आणि समजूतदार बोलणे ऐकून राजा हसला. तो म्हणाला, पुत्रांनो, तुम्हाला शिकार करायला खरोखरच येते का? दोघांनी आत्मविश्वासाने उत्तर दिले, होय महाराज, आम्हाला शिकार उत्तम प्रकारे करता येते. आपण आम्हाला एक संधी देऊन तर पहा. राजा म्हणाला, ठीक आहे, मी तुम्हाला संधी देतो. आम्हाला तुमचे शौर्य दाखवा. थोड्याच वेळात त्या दोन्ही राजकुमारांनी एक भयंकर सिंह आणि एक अस्वल यांची शिकार करून ती राजासमोर आणून ठेवली. दोघांच्या शौर्यावर राजा अत्यंत प्रसन्न झाला. तो म्हणाला, हे पुत्रांनो, तुमच्या पराक्रमाने मी फार आनंदित झालो आहे. मला तुमच्यापासून दूर राहायचे नाही, म्हणून माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्यासोबत राजवाड्यात चला आणि माझ्यासोबत भोजन करा. राजकुमारांनी विनम्रपणे उत्तर दिले, महाराज, या क्षणी आम्ही आपल्यासोबत येऊ शकत नाही. या धाडसाबद्दल आम्हाला क्षमा करा. राजाने आश्चर्याने विचारले, का? तुम्ही का येऊ शकत नाही? ते म्हणाले, महाराज, आम्हाला एक बहीण आहे. आम्ही तिघेही कोणतेही काम करण्यापूर्वी एकमेकांचा सल्ला घेतो. तिची संमती घेतल्याशिवाय आम्ही कोणताही निर्णय घेत नाही. म्हणून तिची परवानगी घेतल्याशिवाय आम्ही आपल्या राजवाड्यात येऊ शकत नाही. हे ऐकून राजा आनंदाने म्हणाला, मला ही गोष्ट ऐकून खूप आनंद झाला. तुम्ही भाऊ बहिणी परस्परांच्या सल्ल्याने प्रत्येक काम करता. ही अत्यंत चांगली सवय आहे. राजा पुढे म्हणाला, ठीक आहे, आज तुम्ही घरी जा. तुमच्या बहिणीशी चर्चा करा आणि उद्या याच ठिकाणी मला भेटा. राजाची आज्ञा घेऊन दोन्ही राजकुमार आपल्या घरी परतले. परंतु घरी गेल्यावर ते त्या घटनेबद्दल आपल्या बहिणीशी बोलायचे विसरून गेले. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा जंगलात शिकार खेळण्यासाठी गेले. तेव्हा राजाने त्यांना विचारले, काय तुम्ही तुमच्या बहिणीचा सल्ला घेतलात का? राजाचा प्रश्न ऐकताच दोघेही घाबरले. ते एकमेकांकडे पाहू लागले आणि म्हणाले, महाराज, आमच्याकडून मोठी चूक झाली. आम्ही या विषयावर बहिणीशी बोलायचेच विसरलो. राजा हसत म्हणाला, काही हरकत नाही, आज नाही तर उद्या तिला नक्की विचारा. दोन्ही राजकुमार पुन्हा घरी आले आणि आपल्या बहिणीला म्हणाले, बहिणी, आज आम्ही जंगलात शिकार खेळण्यासाठी गेलो होतो. मग ते म्हणाले, आम्हाला येथे या राज्याचा राजा भेटला होता. राजाने आम्हा दोघांना आपल्या राजवाड्यात भोजनासाठी निमंत्रण दिले आहे. राजकुमारी म्हणाली, ही तर तुमच्यासाठी मोठ्या भाग्याची गोष्ट आहे. पण थांबा, राजा, योगी, अग्नी आणि पाणी यांची चाल नेहमीच वेगळी असते. त्यामुळे त्यांच्याशी वागताना नेहमी सावध राहावे आणि मर्यादित जवळीक ठेवावी. आधी मी त्या बोलणाऱ्या चिमणीचा सल्ला घेते. राजाचे निमंत्रण स्वीकारावे की नाही हे तिच्याकडून विचारते.
राजकुमारी ताबडतोब बोलणाऱ्या चिमणीचा पिंजरा घेऊन आपल्या कक्षात गेली आणि म्हणाली, हे चिमणी राणी, तुला सर्व गोष्टी माहीत असतात. तुझ्यापासून कोणतीही गोष्ट लपलेली नसते आणि तुझा सल्लाही नेहमी योग्यच असतो. मला तुझ्याकडून एक सल्ला हवा आहे आणि माझ्या दोन्ही भावांना राजाने आपल्या राजवाड्यात भोजनासाठी बोलावले आहे. याबद्दल तुझे काय मत आहे? चिमणी म्हणाली, मालकीनबाई, तुमच्या भावांनी राजाची आज्ञा नक्कीच पाळली पाहिजे. राजा हा संपूर्ण राज्याचा स्वामी असतो. त्याचे पाहुणे होण्यात त्यांना कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. त्यांनी आनंदाने जावे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या दोन्ही भावांनी राजाला आपल्या घरी भोजनासाठी निमंत्रण देऊनच परत यावे. राजकुमारीने पुन्हा विचारले, हे चिमणी राणी, मला आणखीन एक गोष्ट सांग. जर राजा आमचे निमंत्रण स्वीकारून आमच्या घरी आला तर मी त्याच्या समोर जावे का? चिमणी म्हणाली, त्यात काहीही गैर नाही. राजा हा आपल्या प्रजेसाठी पित्याप्रमाणे असतो आणि पित्यापुढे जाण्यात कोणताही संकोच बाळगण्याची कारण नसते. चिमणीचा सल्ला ऐकल्यानंतर राजकुमारीने आपल्या दोन्ही भावांना राजाचे निमंत्रण स्वीकारण्याची परवानगी दिली. दोन्ही राजकुमार पुन्हा त्या जंगलात गेले आणि राजाला भेटून म्हणाले, महाराज, आम्ही आपले निमंत्रण आनंदाने स्वीकारतो, पण आमची एक अट आहे. आपणही आमचे निमंत्रण स्वीकारून आमच्या घरी भोजनासाठी याल, तरच आम्ही आपल्या राजवाड्यात येऊ. मित्रांनो, अशा प्रकारे राजा त्या दोन्ही राजकुमारांना आपल्या राजवाड्यात घेऊन गेला आणि त्यांचे अत्यंत आदरातिथ्य केले. राजाने त्यांची इतक्या प्रेमाने आणि मानाने सेवा केली की अनेक दरबारी आणि सरदारांच्या मनात मत्सर निर्माण झाला. ते एकमेकात कुजबुजू लागले. हे अनोळखी तरुण कोण आहेत, ज्यांच्यावर राजा एवढी कृपा करीत आहे? राजाच्या सर्व सेवकांनाही याचे मोठे आश्चर्य वाटत होते. ते विचार करू लागले की या अपरिचित युवकांचा राजा इतका सन्मान का करीत आहे. दोन्ही राजकुमारांचे तेजस्वी रूप, त्यांचा सुसंस्कृत स्वभाव आणि उत्तम आचार विचार पाहून प्रत्येक जण प्रभावित झाला होता. लोक आपापसात बोलत होते, राजाने ज्या राणीला पिंजऱ्यात कैद करून ठेवले आहे, तिच्या पोटी जर मुलगे जन्माला आले असते तर आज ते अगदी या दोघांसारखेच दिसले असते. मित्रांनो, दरम्यान राजा राजवाड्यात परतला आणि भोजनाची वेळ झाली. दासदासींनी सोन्याच्या पात्रांमध्ये विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ वाढले. राजाने त्या दोन्ही राजकुमारांना भोजनासाठी बसण्याची विनंती केली. दोन्ही राजकुमार अत्यंत सुसंस्कृत आणि विनम्र होते. राजाने त्यांच्या बुद्धिमत्तेची, शिष्टाचारांची आणि स्वभावाची अनेक प्रकारे परीक्षा घेतली, पण ते प्रत्येक परीक्षेत यशस्वी ठरले. राजा मनात विचार करू लागला, असे बुद्धिमान, पराक्रमी आणि सुसंस्कृत राजपुत्र जर माझेच पुत्र असते तर त्यापेक्षा मोठे भाग्य दुसरे कोणते असते. त्या दोघांविषयी राजाच्या मनात दिवसेंदिवस अधिकच आपुलकी आणि आकर्षण निर्माण होत होते. भोजन झाल्यानंतर राजा त्यांना आपल्या मनोरंजनाच्या कक्षेत घेऊन गेला आणि बराच वेळ त्यांच्याशी गप्पा मारत बसला. त्यांच्या बोलण्यात तो इतका रमून गेला की त्याचे मनच भरत नव्हते. त्यानंतर राजाने गायन आणि वादनाचा कार्यक्रम सुरू करण्याची आज्ञा दिली. त्या काळातील सर्वश्रेष्ठ गायक आणि वादकांना दरबारात बोलावण्यात आले. त्यांनी आपल्या अप्रतिम कलेचे सादरीकरण करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. यानंतर नृत्याचा कार्यक्रम सुरू झाला. नामांकित नृत्यांगनांनी आपल्या मनमोहक नृत्य कलेने उपस्थित सर्वांना आनंदित केले. नाटककारांनी नाटकांचे सादरीकरण केले. हा कार्यक्रम अनेक तास चालला. त्यानंतर संध्याकाळ होऊ लागली तेव्हा दोन्ही राजकुमारांनी राजाकडे आपल्या घरी जाण्याची परवानगी मागितली. त्यांनी राजाला म्हटले, महाराज, आता आपणही आमच्या या गरीब कुटीत येऊन आम्हावर कृपा करावी. राजाने त्यांचे निमंत्रण आनंदाने स्वीकारले आणि म्हणाला, तुमच्या घरी येऊन मला निश्चितच आनंद होईल. मला तुमच्या बहिणीची भेट घ्यायची आहे. अशा प्रकारे दोन्ही राजकुमार आपल्या घरी परत आले. घरी आल्यानंतर त्यांनी आपल्या बहिणीला सांगितले, आज राजाने सर्वांसमोर आमचा मोठा सन्मान केला. तसेच उद्या शिकारीहून परतल्यावर तो आपल्या घरी नक्की येणार असल्याचेही वचन दिले आहे. त्यामुळे आता आपल्याला राजाच्या योग्य असा उत्तम भोजनाचा बेत करावा लागेल. राजकुमारी म्हणाली, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी बोलणाऱ्या पक्षाचा सल्ला घेऊन सर्व व्यवस्था करते. त्यानंतर ती बोलणाऱ्या पक्षाचा पिंजरा आपल्या खोलीत घेऊन गेली. तिने त्याला घडलेला सगळा प्रसंग सांगितला. तेव्हा पक्षी म्हणाला, मालकीनबाई, ही तर तुमच्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे
की स्वतः महाराज तुमच्या घरी येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी तुम्ही शक्य तितकी उत्तम व्यवस्था केली पाहिजे. पण माझ्या सांगण्याप्रमाणे एक विशेष पदार्थ तयार करा. घट्ट आणि स्वादिष्ट खीर बनवा आणि तिच्यावर मेव्याप्रमाणे ठिकठिकाणी मोती सजवा. हे ऐकून राजकुमारी आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली, हा कसला पदार्थ? मी एवढंच ऐकलं आहे की हंस मोती खातात, पण एखादा राजा मोती कसा खाईल? आणि इतके मोती मिळणार तरी कुठून? पक्षी म्हणाला, त्याची चिंता तुम्ही करू नका. तुमच्या बागेत पूर्व दिशेला एक मोठे झाड आहे. त्या झाडाच्या मुळाशी खोदकाम करा. तिथे तुम्हाला भरपूर मोती मिळतील. पक्षाच्या सांगण्याप्रमाणे राजकुमारीने 2 नोकरांना सोबत घेतले आणि त्या झाडाच्या मुळाशी खोदकाम करून घेतले. काही वेळातच तिथून सोन्याची एक मोठी पेटी बाहेर आली. त्या पेटीत अनेक प्रकारचे मौल्यवान दागिने आणि सुंदर मोत्यांचा खजिना भरलेला होता. हे पाहून राजकुमारी अत्यंत आनंदित झाली. आता तिचा बोलणाऱ्या पक्षावर पूर्ण विश्वास बसला होता. यानंतर तिने संपूर्ण महालाची इतकी स्वच्छता करून घेतली की तो आरशाप्रमाणे चमकू लागला. दुसऱ्या दिवशी दोन्ही राजकुमार सुंदर राजशाही वस्त्रे परिधान करून घोड्यावर स्वार झाले आणि राजासोबत शिकारीसाठी शाही शिकार गृहात पोहोचले. काही वेळ त्यांनी राजासोबत शिकारीचा आनंद घेतला. मात्र त्या दिवशी उन्हाळ्याची तीव्रता खूपच जास्त होती. प्रखर ऊन पडत असल्यामुळे शिकारीचा कार्यक्रम लवकरच संपवण्यात आला. त्यानंतर दोन्ही राजकुमारांनी आपल्या सैनिकांना परत पाठवले आणि राजा आपल्या 2 सैनिकांसह त्यांच्या घरी आला. राजा त्यांच्या दाराशी पोहोचताच राजकुमारीने हात जोडून त्याला नम्रपणे प्रणाम केला. राजकुमारांनी राजाला सांगितले, महाराज, ही आमची बहीण आहे. राजाने प्रेमाने राजकुमारीच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद दिला. त्यानंतर तो बराच वेळ तिच्या सुंदर चेहऱ्याकडे एकटक पाहत राहिला. तिचा चेहरा पाहून त्याला काहीतरी ओळखीचे वाटत होते. तिचे रूप जणू कोणाशी तरी खूपच मिळते जुळते आहे असे त्याला सतत जाणवत होते. पण ते नेमके कोणाचे रूप आहे हे त्याला काही केल्या आठवत नव्हते. थोड्याच वेळात राजकुमारीने राजाला आदराने घरात नेले. तिने त्याला संपूर्ण महाल आणि त्यातील प्रत्येक भाग दाखवला. त्यानंतर ती त्याला बागेत घेऊन गेली. संपूर्ण महाल पाहिल्यानंतर राजा म्हणाला, तुम्ही तुमच्या महालाची सजावट आणि देखभाल अत्यंत सुंदर रीतीने केली आहे. आता मला तुमची बागही पाहायची आहे. अनेकांनी तुमच्या बागेची खूप प्रशंसा केली आहे. हे उद्यान तुमच्या पिताश्रींनी लावले होते. राजा त्या बागेकडे बारकाईने पाहू लागला. त्या बागेत सर्व काही अत्यंत सुंदर होते, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या कारंजाकडे त्याची नजर खिळून राहिली. त्या कारंजातून सोनेरी रंगाचे पाणी खूप उंच उसळत होते. राजा जवळ जाऊन ते पाहू लागला आणि ते दृश्य पाहून थक्क झाला. इतक्यात त्याला एका झाडाकडून अतिशय मधुर संगीताचे स्वर ऐकू येऊ लागले. राजा म्हणाला, असं वाटतं तुम्ही तुमच्या बागेत गायकांचाही काहीतरी प्रबंध केला आहे, कारण या बागेतून इतके सुंदर संगीत ऐकू येत आहे. त्यावर राजाने विचारले, खरंच तुम्ही तुमच्या बागेत गाणारे बजावणारे लोक ठेवले आहेत का? राजकुमारी हसत म्हणाली, महाराज, येथे कोणताही गायक नाही. आमच्या बागेत एक असे झाड आहे ज्याच्या पानांची एकमेकांवर होणारी सळसळच मधुर संगीत निर्माण करते. मित्रांनो, ते ऐकून राजा आश्चर्यचकित झाला. खरोखरच त्या झाडातून संगीताचे स्वर उमटत होते. राजा म्हणाला, ही तर फारच अद्भुत गोष्ट आहे. अशी वस्तू असू शकते याची मी कल्पनाही करू शकत नाही. तुम्हाला हे कुठे मिळाले? राजकुमारी म्हणाली, महाराज, हे कुठून मिळाले हे विचारू नका. आम्ही ते मृत्यूच्या दाढीतून बाहेर काढून आणले आहे. त्यानंतर राजकुमारी म्हणाली, महाराज, माझ्याकडे आणखीन एक अद्भुत गोष्ट आहे. ती म्हणजे एक पक्षी जो माणसाप्रमाणे बोलतो आणि जेव्हा तो गातो तेव्हा आसपासचे सर्व पक्षी त्याच्या भोवती जमा होतात आणि त्याच्या सुरात सूर मिसळतात. राजा त्या पक्षाकडे अतिशय बारकाईने पाहू लागला. त्याच्याकडे पाहताच राजाच्या मनात भूतकाळातील अनेक घटना पुन्हा जाग्या झाल्या. तेवढ्यात त्या पक्षाने राजाला ती संपूर्ण कथा सांगायला सुरुवात केली, जी पूर्वी घडून गेली होती. सर्व हकीकत ऐकून राजाने डोक्यावर हात ठेवला आणि दुःखी स्वरात म्हणाला, या सगळ्या गोष्टी आम्हाला राणीच्या सख्या बहिणींनी सांगितल्या होत्या. त्या तिच्या हितचिंतक आहेत असे आम्हाला वाटले होते. त्यावर तो पक्षी म्हणाला, महाराज,
चूक तिथेच झाली. तुम्ही त्यांना हितचिंतक समजलात. ज्या दिवसापासून त्यांनी पाहिले की त्यांची छोटी बहीण राजराणी झाली आणि त्या स्वतः दासींसारख्या राहिल्या, त्या दिवसापासून त्या मत्सराने जळत होत्या. त्या दुष्ट स्त्रियांनी हेही विसरल्या की राणीने विवाहानंतरही त्यांच्यावर सख्या बहिणींप्रमाणेच प्रेम केले होते. राणीला मृत्यूदंड मिळावा म्हणून त्याने 3 वेळा उघड उघड खोटे बोलले. त्यावेळी त्या मंत्र्याने योग्य वेळी हस्तक्षेप केला, म्हणूनच राणीचे प्राण वाचले. राणीशी केलेल्या अन्यायाची आठवण होताच राजाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. पक्षी पुन्हा म्हणाला, महाराज, तुमच्या समोर बसलेल्या या 3 मुलांकडे नीट पहा. हीच ती 3 अपत्ये आहेत ज्यांना तुमच्या राणीने जन्म दिला होता. राणीवर जी भीषण वेळ आली ती तिच्या बहिणींमुळेच. या मुलांचा जन्म झाल्यावर त्या दुष्ट बहिणींनी त्यांच्या जागी मेलेली जनावरे ठेवली. त्यानंतर या निरागस बाळांना कमळात गुंडाळून एका टोपलीत ठेवले आणि कालव्यात फेकून दिले, जेणेकरून ती पाण्यात बुडून मरून जातील आणि कोणालाही याचा पत्ता लागणार नाही. पण परमेश्वराची इच्छा वेगळीच होती. त्यांना जिवंत ठेवायचे होते, म्हणून मृत्यूच्या दाढेतूनही त्यांचे रक्षण झाले. राजदरबारातील जो माळी होता त्याने या 3घांनाही कालव्यातून बाहेर काढले. त्याला स्वतःची कोणतीही संतती नव्हती, म्हणून त्याने त्यांचे प्रेमाने पालनपोषण केले, त्यांना स्वतःच्या मुलांप्रमाणे वाढवले, उत्तम शिक्षण दिले आणि त्यांच्यासाठी हा सुंदर महालही बांधून दिला. महाराज, हे 3 दुसरे कोणी नसून आपल्या राणीचीच संताने आहेत. हे 1 तास राजाने त्या बोलणाऱ्या चिमणीला म्हटले, हे चिमणी, मी तुझे आभार कोणत्या शब्दात मानू? शत्रूंचा दुष्टपणा आणि माझ्या राणीचे निर्दोष असणे हे सर्व आज तू माझ्या समोर स्पष्ट केलेस. माझ्या मुलांची ओळखही तूच करून दिलीस. मला नेहमीच आश्चर्य वाटायचे की या मुलांविषयी माझ्या मनात इतका जिव्हाळा आणि माया का निर्माण होते. त्यांनी काही चूक केली तरी मला त्यांच्यावर राग का येत नाही? आज त्याचे उत्तर मला मिळाले. इतके बोलून राजाने आपल्या 3 मुलांना घट्ट मिठी मारली. चौघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. अनेक वर्षानंतर आपल्या मुलांना भेटल्यामुळे राजाचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याला असे वाटत होते जणू त्याचा हरवलेला जीवच त्याला परत मिळाला होता. त्यानंतर सर्वांनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला. काही वेळ गप्पा झाल्यानंतर राजा म्हणाला, आता मी राजवाड्यात परत जातो. उद्या पुन्हा इथे येईन, पण उद्या माझ्या नव्हे तर तुमच्या आईच्या स्वागतासाठी तयार राहा. त्यानंतर तुम्हा सर्वांना राजवाड्यात माझ्यासोबत राहायला यायचे आहे. राजवाड्यात पोहोचल्यावर राजाने मंत्र्याला बोलावून घेतले. त्याचे मनापासून कौतुक करत तो म्हणाला, तू खरोखरच अत्यंत बुद्धिमान आहेस. तुझ्यामुळेच माझ्या राणीचे प्राण वाचले. त्यानंतर राजाने राणीच्या 2 बहिणींच्या दुष्ट कारस्थानांचा संपूर्ण वृत्तांत मंत्र्याला सांगितला आणि आदेश दिला, त्या 2 दुष्ट स्त्रियांना ताबडतोब माझ्या समोर आणा. जसा दंड मी अज्ञानातून माझ्या राणीला दिला होता तसाच दंड आता त्यांनाही दिला जावा. त्या कोणत्याही दयेच्या पात्र नाहीत. मित्रांनो, मंत्र्याने क्षणाचाही विलंब न करता राजाच्या आज्ञेची अंमलबजावणी केली. त्या 2 दुष्ट बहिणींना त्यांच्या कृत्याची योग्य शिक्षा देण्यात आली. ज्या चौकात राणीला पिंजऱ्यात बंद करण्यात आले होते त्याच चौकात त्या दोघींनाही पिंजऱ्यात बंद करण्यात आले. त्यानंतर राणीला त्या पिंजऱ्यातून मुक्त करण्यात आले. राजाने तिला घट्ट मिठी मारली आणि वारंवार तिची क्षमा मागितली. त्यानंतर त्याने राणीला सांगितले की आपले 2 पुत्र आणि आपली मुलगी तिघेही जिवंत आहेत. ही आनंदाची बातमी संपूर्ण राज्यात वाऱ्यासारखी पसरली. सर्वत्र आनंदोत्सव साजरा होऊ लागला. नृत्य, गाणी आणि जल्लोषाने संपूर्ण राज्य दुमदुमून गेले. राणी राजासोबत पुन्हा राजवाड्यात आली. 3 मुले आपल्या आईला भेटताच तिच्या गळ्यात पडली आणि बराच वेळ तिला बिलगून रडत राहिली. राणीही आपल्या मुलांना भेटून अतिशय आनंदी झाली. अखेर परमेश्वराने त्यांच्या कुटुंबाला पुन्हा एकत्र आणले होते. राजकुमारीने आपल्या आईला त्या बोलणाऱ्या चिमणीची ओळख करून दिली. तसेच राजवाड्याच्या सुंदर बागेत उभे असलेले ते अद्भुत झाडही दाखवले, ज्यातून मधुर संगीत उमटत होते. तेव्हा त्या बोलणाऱ्या चिमणीने राजा आणि राणीला म्हटले, हे राजन, आयुष्यात त्या 3 महत्त्वाच्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. असे केल्यास तुमच्या संततीवर कधीही संकट येणार नाही, तुमच्या धनाची हानी होणार नाही आणि फसवणूक करणाऱ्या लोकांपासूनही तुमचे संरक्षण होईल.
पहिली गोष्ट म्हणजे स्वतःच्या डोळ्यांनी सत्य पाहिल्याशिवाय किंवा खात्री करून घेतल्याशिवाय केवळ एकीव गोष्टींवर विश्वास ठेवून कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. विशेषतः एखाद्याला शिक्षा देण्याचा प्रसंग असेल तर केवळ दुसऱ्यांच्या बोलण्यावरच विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्ट स्वतः पडताळून पहा आणि सत्याची कसोटी लावल्यानंतरच योग्य निर्णय घ्या. अनेक वेळा अशा घाईघाईने घेतलेल्या निर्णयांमुळे निरपराध व्यक्ती दोषी ठरते आणि खरा गुन्हेगार मात्र सुटून जातो. म्हणून कोणतेही काम करताना संयम, विवेक आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावा. मग तो धनाचा विषय असो किंवा नातेसंबंधांचा. घाई गडबडीत किंवा आंधळ्या विश्वासाने कधीही निर्णय घेऊ नयेत. आपल्या निर्णयांमध्ये नेहमी संतुलन ठेवा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. असे केल्याने तुम्ही आर्थिक नुकसानापासून स्वतःचे संरक्षण करू शकता आणि आपल्या जवळच्या लोकांकडून होणाऱ्या फसवणुकीची शक्यता देखील कमी करू शकता. दुसरी गोष्ट, कोणी कितीही जिवलग मित्र असला तरी त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवू नका. कारण अनेकदा ज्यांच्यावर आपण सर्वाधिक विश्वास ठेवतो त्यांच्याकडूनच धोका मिळण्याची शक्यता असते. म्हणून कोणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी त्याला आपल्या कसोटीवर पडताळून पहा आणि वेळोवेळी त्याची परीक्षा घेत राहा. तिसरी गोष्ट, लोक प्रामुख्याने 3 कारणांमुळेच नेहमी फसवणूक करतात. ईर्षेमुळे, लोभामुळे आणि अपमानाच्या भावनेमुळे. त्यामुळे मत्सर करणाऱ्या लोकांपासून नेहमी दूर राहा. तसेच लोभी, लालची आणि वासनाधीन व्यक्तींपासूनही अंतर ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणाचाही अपमान करू नका. असे केल्यास तुम्ही आणि तुमचे कुटुंब नेहमी फसवणूक, संकटे आणि अडचणींपासून सुरक्षित राहाल. तसेच धनहानी होण्याची शक्यता देखील कमी होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे राजाचे संपूर्ण कुटुंब पुन्हा एकत्र येते आणि राजवाड्यातील आनंद पुन्हा परत येतो. राणीच्या सर्व अडचणी दूर होतात आणि तिच्या आयुष्यात पुन्हा सुखशांती नांदू लागते. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि प्रेरणादायी चर्चेसह. तोपर्यंत आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. जय जय रघुवीर समर्थ.